राजकीय ज्योतिषी अशोक खरातनं 500 महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी केला। ज्या महिलांना बाळ होत नाही अशा महिलांना रुपाली चाकणकर भोंदू बाबाकडे पाठवायच्या असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। खरातचे कारनामे चाकणकरांना माहीत होते असाही दावा त्यांनी केलाय। दरम्यान चाकणकरांचा तटकरेंचाही राजीनामा घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्याबद्दल संगीता तिवारी यांच्याकडे काही गौप्यस्फोट माहिती आहे आणि ती माहिती जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। खरं तर त्या सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटातच आहेत। काही दिवसांपूर्वीच त्यांनी दादांच्या हस्ते प्रवेश केला होता, मात्र रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांनी देखील आंदोलन केलं होतं। तरी हा सगळा नाशिकमधला गंभीर प्रकार समोर येतोय। तुम्ही आंदोलनं केली, या भोंदू बाबाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत। आणखी काय या प्रकरणातली माहिती तुमच्याकडे आलेली आहे? ऐका ना, हे आंदोलन जे होतं एक महिलांसाठी केलेलं, म्हणजे माझं बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँगच्या अंतर्गत घेतलं। कारण का जो प्रकार आहे, जे प्रकार तुम्ही ज्या बघताय, म्हणजे 50च फिल्म नाही आलेल्यात बरं का, 58 व्हिडिओ आहेत। 50-58 व्हिडिओ ज्या आहेत, क्लिपा नाही आहेत, क्लिपा प्रचंड आहेत, एक मिनिटाच्या ब्लू फिल्म्स आहेत तिथे। म्हणजे एका पीडितेने असं सांगितलं फोन करून की ताई ऑरेंज कलरचं सरबत पाजलं। आता दमानिया ताई काय म्हणतात मला माहिती नाही, पण ते ऑरेंज कलरचं सरबत पाजल्यानंतर मी पूर्ण बेहोश झाले। पण त्या बेहोशीतही मला कळत होतं की माझ्या शरीराबरोबर काहीतरी होतंय। आणि एकाने नाही, 2-3 चेहरे मला आजही ताई रात्री आठवतात ते। आणि लिटरली ते रडायला लागली, फोन कट केला। मग तिच्या पुतण्याने फोन घेतला, तर म्हटला नाही, तिला खूप टेन्शन आले ताई, प्लीज नका हा विषय घेऊ। म्हणजे नेमके किती व्हिडिओ आहेत तुमच्या माहितीनुसार? मला जे कळलंय, म्हणजे जी अंतर्गत बाब आहे की त्याच्यातनं असं कळलंय की तो कोण त्यांचा जाधव म्हणून आहे, त्याच्याच ह्याच्यामध्ये तर ऑफिस बायच्या ह्याच्यामध्ये 100 ते 150 आणि ह्याच्याकडे पण 100 ते 150 तर करीबन 250-250च्या वर आहेत का नाही माहिती नाही, पण जे मला दोघांची हे कळाली आहे की 250 फिल्म्स आहेत, एक मिनिटाच्या आहेत, अर्ध्या मिनिटाच्या आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये आता तो एक बली देतानाचा पण त्याच्यामध्ये काहीतरी व्हिडिओ आहे, रेड्याचा बली देताना। आणि तो रेड्याचा बली कोणी दिलाय हे जर चेहरा आपल्याला दिसला तर आपल्याला कळेल की किती विचित्रपणा चाललाय। योनी पूजन करतात, म्हणजे आता तुमच्या TV चॅनलवर मला सांगायलाही लाज वाटते, काय घाण चाललंय, म्हणजे एवढं कसं होऊ दिलं। आणि जे आता मी प्रत्येक त्यांचे नेते, मामा भरणे असतील, नंतर आता छगन भुजबळ असतील, ते जे बाजू घेत आहेत ना, लाज वाटली पाहिजे। यांची बायका मुलं पाठवा ना तिथं, मग यांना कळेल। हे पूजन कसलं होतं नेमकं? हे अघोरी कृत्य आहे की नेमकं काय आहे? त्या अघोरी कृत्यामध्ये ते असं म्हणत होते, तुला जर मूल होत नाहीये तर हे योनीपूजन फार गरजेचं आहे। हे योनीपूजन केल्यानंतर तुला मूल होईल आणि मी त्याच्यासाठी माझं वीर्य देणार। म्हणजे खूप असं त्या व्हिडिओत आहे की तुम्हाला पीडितेने सांगितलंय? पीडितेने सांगितलेलं आहे। आणि हा प्रकार आपल्या रुपाली चाकणकरांनाही माहिती आहे की ज्यांना मुलं होत नाहीत त्यांनाही तो त्यांचा पत्ता द्यायचे, तिथे जा तुम्हाला मूल होईल। रुपाली चाकणकर स्वतः ज्यांना बाळ होत नाही अशा महिलांना त्या भोंदू बाबाचा पत्ता द्यायची, सांगायच्या त्या की त्यांचं आघात आहे, त्यांचं ज्ञान आघात आहे, तुम्ही त्यांच्या दर्शनाला जा, ते असं करतात। तेच पब्लिसिटी कोणी केली त्या बाबाची? कोण ओळखत होतं त्याला? या 2016-17ला गेल्यानंतर तो मोठाच होत गेला। मग हे असले प्रकार, पूजन वगैरे हा भोंदू बाबा करतोय हे पण रुपाली चाकणकरांना माहित होतं? हो, त्या खोटं बोलतायत, मला माहिती नाहीये। असं कसं होऊ शकतं? अहो, तुम्ही तिथं 8-8 दिवस राहिलायत फार्म हाऊसला, तुम्हाला कसं माहिती नाही हा बाबा काय करतो? अशी थोडी तुम्ही अनामिका कापली। अनामिका कापून तुम्ही जेव्हा त्या भावलीवर टाकता, लिंबावर टाकता, शत्रुनाशा यन्महा, हे प्रगती वगैरे, आणि शपथ खाता, त्याच्यानंतर तुमचा जाप होतो, ओल्या अंगाने तुम्ही तिथे बसता, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या त्या भोंदू बाबाच्या कॅमेऱ्यामध्ये आहेत ना। बरं। आणि जेव्हा त्यांनी पब्लिसिटी कशी केली, एवढी मोठी बाई माझ्या इथे येते, हे सगळं ते करते। आणि जे तुमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे, ते देखील तिथे गेल्याचे काही फोटो आहेत। या बाकीच्या नेत्यांना नेमकं तिथं कोण घेऊन गेलं? कोण घेऊन जाणार? ह्याच घेऊन गेला असणार 100%। सुनील तटकरेंना स्वप्न तर पडलं नसेल ना, त्यांनी पण अनामिका केसरकरांचा पण फोटो येतो आणि त्यात रुपाली चाकणकर पण। निश्चितच हे बघा कसं आहे की माझं पद जात होतं, पण ते वाचलं यांच्यामुळं, हे आता स्वतः बोलल्यात।
तुम्ही स्वतः ऐकलं असेल भाषणामध्ये की मला खूप त्रास होता मला काही मिळालं त्यांच्यामुळे. पण ते ह्यांनी मला हे केलं, मला जेवढे त्रास होते ते गुरुमाऊलींच्या कृपेने माझे ते त्रास गेले. एवढं एकदम भाषण बोलणं म्हणजे एखाद्या माणसासाठी एवढं असं डिवोटेड असणं, दॅट मीन्स पब्लिसिटी. आता उद्या मी तुमच्याकडे आले आणि मला त्याचा काय, मी सांगणार बाबा ह्यांच्याकडचा लाभ होतो बरं का. अरे पण ते काय चाललंय, काय तो लाभ कसला आहे म्हणजे. आता रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलाय, तुम्ही देखील त्याच पक्षात आहात. महिला आयोगाचा राजीनामा दिलाय, मात्र तुमच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष त्याच आहेत. मग तेच म्हणते मी, आता छगन भुजबळांचं तुम्ही आला तेव्हा जस्ट पाहत होते, ते म्हणतात ते सरकारी याच्यामध्ये बसतं महिला आयोगाचं, म्हणून त्यांनी तो राजीनामा घेतला. आता पक्षाच्या बाबतीत त्यांची काय, त्यांना कोणीतरी तिकडं घेऊन गेलं असेल किंवा काय झालं असेल. तुम्ही मागणी करताय प्रदेशाध्यक्ष मी पद? तर सुनील तटकरेंचा पण राजीनामा मागते. तुम्ही का गप्प बसला इतके दिवस, का झेललंय सगळं, का तिच्या बरोबर गेला, का स्वतःची अनामिका कापली, मला हे सांगा. म्हणजे सुनील तटकरेंनी आणि रुपाली चाकणकरांनी एकत्र अनामिका कापली. अहो क्लिअर दिसतात, दोघांचे फोटो आले आणि ते फोटो आम्ही नाही काढले ना, कोणीतरी ते फोटो काढलेत आणि ते फोटो आलेत. तरी तो लपवायचा प्रयत्न झाला. त्या दमानियाबाईंनी पण टाकला, सुषमाताईंनी टाकला, रुपाली पाटलांनी पण टाकला आणि माझ्याकडे पण आला. म्हणजे महिला प्रदेशाध्यक्ष आणि जे तुमच्या पक्षाचे दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा ही मागणी. माझा एक तर रुपाली हे चाकणकर बाई ह्या पार्टनर इन अ क्राईम आहेत. आपण पाहतोय या होत्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या संगीता तिवारी. जो नाशिकमधील भोदू बाबा आहे, त्याने जवळपास 500 महिलांचं लैंगिक शोषण केलं असल्याचं त्यांनी आरोप केलेला आहे आणि याचे पुरावे देखील हळूहळू समोर येतील असं त्या सांगतायत. पाहावं लागेल की या प्रकरणात आणखी पुढे काय होतंय. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी.